बोचा, आई चाटण्णा, रस्त्यावर घुमू नाही देऊ, घरात घुसून मारू, रस्त्यावर कुणाला चालू पण नाही देऊ, याला गाडू, उभा गाडू, आडवा गाडू, तिरपा गाडू अशा शब्दांचे प्रणेते मराठा आरक्षणचा मुद्दा घेऊन मराठा समाजाचे नेते झालेले मनोज जरांगे पाटील यांनी एका समाजाला घरात घुसून मारण्याची धमकी काल सुरेश भैया देशमुख यांच्या हत्या प्रकरणी जो मोर्चा काढण्यात आला होता त्यामध्ये दिली। आता हे कितपत योग्य आहे हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे, कारण की सुरेश धस यांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे। मराठा समाजाचे जे सरपंच होते सुरेश भैया देशमुख यांना न्याय मिळायलाच हवा, यांना गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हायलाच हवी। पण सुरेश अण्णा देशमुख यांच्याबद्दल जो प्रसंग झाला त्याला एका जातीशी जोडून एका जातीला टार्गेट करणं आणि ह्या जातीला घरात घुसून मारण्याची धमकी देणं अशा प्रकारचे शब्द हे मनोज जरांगे पाटील वापरत आहेत। तर मनोज जरांगे पाटील, तुम्ही आधी हे डिसाईड करा की तुम्ही नेते कशाचे आहात। तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करतात, तुम्ही मध्येच मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची मागणी करता, तुम्ही मध्येच ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी लढाई देता, तुम्ही मध्येच शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन उभे होता आणि तुम्ही मध्येच दुसरं काही एखादी खटपट काढता। तर नेमकं तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे। लोकसभेमध्ये ज्या प्रकारचा पाठिंबा तुम्ही महाविकास आघाडीला पुरस्कृत केला, जाहीर केला, त्यावरून हे लक्षात येतं की कशाप्रकारे तुम्ही एका पार्टीशी जोडल्या गेलेले असतात, कशाप्रकारे तुम्ही कुणाचे प्यादे म्हणून वावरतात हे सगळ्यांना माहीत झालेलं आहे, हे सगळ्यांना कळलेलं आहे। विधानसभेमध्ये सुद्धा तुम्ही हाच प्रयत्न केला की एका पार्टीला आम्ही संपवून टाकू, BJPला आम्ही संपवून टाकू, देवेंद्र फडणवीसला आम्ही संपवून टाकू, यांचा एक नावापुरता पण आमदार उरणार नाही अशी बोचरी टीका करूनसुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये छगन भुजबळ असेल, धनंजय मुंडे असेल किंवा अजून कोणते ओबीसीचे नेते उभे असतील त्या नेत्यांविरुद्ध तुम्ही प्रचार केला, त्या नेत्यांविरुद्ध तुम्ही रॅल्या घेतल्या, त्या नेत्यांविरुद्ध तुम्ही रात्री 2:30 वाजेपर्यंत रॅल्या घेतल्या, हे पण लोकांनी न्यूजवरती बघितलं आहे। पण त्यानंतरसुद्धा काय झालं तर छगन भुजबळसुद्धा निवडून आले, धनंजय मुंडेसुद्धा निवडून आले आणि अन्य नेते हे सुद्धा निवडून आले। तर आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही ज्या आयडिओलॉजीशी किंवा तुम्ही ज्या व्यक्तीच्या बोलण्यावरून हे सगळे कामं करत आहात तर हे कामं सोडून मराठा आरक्षणाची मागणी आहे त्या मागणीला तुम्ही लावून धरा। मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा घेऊन तुम्ही समोर आले होते। पूर्ण समाजाला तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की मराठा समाजाला आरक्षण जर कोणी मिळवून देईल तर ते आपले मनोजदादा पाटील। पण मनोजदादा पाटील हा विषय सोडून बाकी विषयांकडे वळत आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातीविरुद्ध कसा द्वेष पसरेल याच्यावरती त्यांचं फोकस आहे। संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे, तो कोणीही असो। संतोष भैया देशमुख यांच्या हत्या प्रकरणी जे आरोपी असतील त्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे, याच मताचे सगळे समाज आहेत। तर एका समाजाविरुद्ध तुम्ही लढा उभा केला तर त्या व्यक्तीवरती अत्याचार होतो। त्या व्यक्तीने सुरेश भैया देशमुख असेल यांनी माफियाविरुद्ध लढा देऊन त्यांचा जीवाचे प्राण गेले। तर मित्रांनो, त्यांच्या ह्या किमया, त्यांची ही जी मोठेपणा होता, त्यांनी माफियाविरुद्ध माफियांना छातीवरती घेतलं आणि बीडमध्ये कशाप्रकारे माफिया संपेल किंवा माफियाचं राज राहणार नाही या प्रकारचा प्रयत्न सुरेश भैया देशमुखांनी केला। पण त्यांच्या कामाला तुम्ही अशा वक्तव्यातून कमी लेखण्याचा तुम्हीच प्रयत्न करता, कमी करण्याचा तुम्हीच प्रयत्न करत असतात। आणि महाराष्ट्राच्या विधानसभेनंतर सगळ्यांना माहीत आहे की तुम्हाला कशा मिरच्या झोंबल्यात, त्यामुळे त्या मिरच्या झोंबलेल्या तुम्हाला कंट्रोल किंवा आवर्ता घालता येत नाही आहे। त्यामुळे तुम्ही आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन तंत्र सुरू केलं आहे, ते म्हणजे एका जातीला दुसऱ्या जातीविरुद्ध उभं करणं। इंग्रजांनी सुद्धा तेच केलं आणि तुम्ही सुद्धा तेच करतात। तुमचं मत काय आहे? प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।